बीडच्या मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांच्यासह मस्साजोग गावातील आणखी काही 3 ते 4 घरी घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय। मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावात घुसून 4 ते 5 ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती मिळते। मी सध्या धनंजय देशमुख यांच्या घरी आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय समोरच्या भागात घरामध्ये झोपलेले असताना पाठीमागच्या बाजूला असलेल्या या परिसरामध्ये चोरट्यांनी घुसून घरफोडी केलेली आहे। अनेक साहित्यांची जे आहे ते या ठिकाणी तोडफोड केल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी असलेले हे कपाट जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी हे जे साहित्य आहे ते अस्ताव्यस्त पडलेलं आहे। चोरट्यांनी हे कपाट जे आहेत ते सुद्धा तोडलेले आहेत आणि हे कपाट तोडून नेमकं आता यामधलं काय काय चोरीला गेलेलं आहे, कुठलं साहित्य चोरीला गेलेलं आहे याबाबतची अजूनपर्यंत माहिती मिळू शकलेली नाही। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आतमध्ये घुसून अशा पद्धतीने हे संपूर्ण साहित्य जे आहे ते तोडलेलं आहे आणि घरफोडी केलेली आहे। एवढंच नाही तर मस्साजोग गावातील इतर 4 ते 5 ठिकाणी अशा पद्धतीची घरफोडी झाल्याची देखील माहिती मिळत आहे। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या ठिकाणी पंचनामा केलेला आहे आणि पोलिसांनी तपासाला देखील सुरुवात केलेली आहे। केज पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक, श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम देखील सध्या मस्साजोग मध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पोलिसांकडून आता या संदर्भातल्या तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या तपासानंतर आणि फिर्यादीनंतरच नेमकं या गावामध्ये झालेल्या घरफोडीमधून काय काय साहित्य आणि इतर नेमकं किती किमतीचं साहित्य चोरीला गेलेलं आहे हे समोर येणार आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।